प्राय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस आहे किसान दिवस म्हणजेच राष्ट्रीय शेतकरी दिन 23 डिसेंबर. भारतामध्ये दरवर्षी 23 डिसेंबर रोजी किसान दिवस म्हणजे राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. ते आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे नेते होते. शेतकरी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेती केवळ देशाला अन्न पुरवत नाही तर समाजातील मोठ्या घटकाला रोजगारही उपलब्ध करून देतो. पिकाची लागवड असो किंवा उद्योगांना कच्चा माल पुरवणे असो, शेतकरी देशाच्या अन्न सुरक्षेत आणि आर्थिक स्थैर्याला मोलाची भूमिका बजावतात. अनिश्चित हवामान, वाढती लागत आणि बाजारातील अडचणी असूनही भारतीय शेतकरी प्रामाणिकपणे आणि कष्टाने आपले काम करत राहतोय. चौधरी चरण सिंग यांचा ठाम विश्वास होता की भारताची प्रगती ही शेतकऱ्याच्या समृद्धीवर अवलंबून आहे. त्याच्या राजकीय कारकिर्दीत ग्रामीण जीवन उन्नत करण्यासाठी, भूमी सुधारणा मजबूत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्याच्या उत्पादनाला योग्य दर मिळावा यासाठी अनेक धोरणे राबवत आली आहे. त्यांची दृष्टी शेतकऱ्यांना सक्षम बनवणे, शेतीला एक सन्मानीय व टिकाऊ व्यवसाय बनवणे ही होती. किसान दिवस शेतकऱ्यांनी केलेल्या त्यागाची आठवण करून देतो. आधुनिक तंत्रज्ञान, उत्तम सिंचन आणि व्यवस्था व योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देऊन त्यांना पाठबळ देणे किती आवश्यक आहे हे अधोरेखित करतो. या दिवशी देशभर विविध कार्यक्रम, चर्चासत्रे व जनजागृती मोहीम आयोजित केल्या जातात. शेवटी किसान दिवस हा केवळ उत्सवाचा दिवस नसून आपल्या सामाजिक जबाबदारीचे प्रतीक आहे. तो नागरिकांना आणि सरकारला शेतकऱ्याचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि एक मजबूत व आत्मनिर्भर व्यवस्था उभा करण्याची प्रेरणा देतो. शेतकऱ्याचा सन्मान करणे म्हणजे राष्ट्राच्या पायाचा सन्मान करणे होय, हे लक्षात ठेवलं पाहिजे. धन्यवाद. जय भवानी.